एवन जोडी बोललात तरी चालेल. सचिन भाऊ तळेकर साहेब असतील, जितेंद्र कदम सर असतील, एवन जोडी बोललात तरी चालेल. कारण की स्पर्धा एकाची नाही तर स्पर्धा सर्वांची. इथे खेळाडू मोठा नाहीये, इथे खेळण्याची भावना मोठी आहे, खेळाडू वृत्ती मोठी आहे आणि ती खेळण्याची भावना घेऊन प्रत्येक जण मैदानामध्ये तुम्ही पाहताय. चला टीम विनंती करेल, फलंदाज बॅट्समन आपण मैदानामध्ये, बॅटर या लगेच मैदानामध्ये. अंपायर्स शशी सर प्लीज टीमला सांगा क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि टीम बॅट्समन मैदानामध्ये पाठवा दादा. चला बॅट्समन या लगेच मैदानामध्ये आणि टीम विनंती करेल. ऑलरेडी टॉस भरपूर लॉस, अगदी मी म्हणेल की लेट केला. मॅचची संपूर्ण मोमेंटम याच्यामुळे आपण पहिली तर जर बिघडते. बॅट्समन अखेरीस दाखल झाले आणि प्रॅक्टिस आपण थांबूया. थँक्यू. दोन्ही बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत. प्रॅक्टिस बॉल मैदानातून बाहेर दिला जातोय. दोन्ही फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. मी विनंती करेल मैदानाच्या आसपास टेम्पो वगैरे असतील तर विनंती करेल आपण कृपया, अजून मॅचेस बाकी आहेत सो आपण गाड्या पार्क करू नये. आणि उद्याच्या दिवसासाठी देखील विनंती करेल. उद्याचा फायनलचा दिवस आहे, तो कुठल्याही रहिवाशांनी आपल्या गाड्या एक दिवसासाठी पार्क इथे करू नये. थोडंसं सहकार्य करावं क्रिकेटला, स्पर्धेला, खेळाडूला, आणि यासाठी विनंती आम्ही जरूर करू तुमच्यासाठी. दोन्ही टीम एक्स्ट्रा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण लगेच पाठवायचे. लुसी 11 टीम एक्स्ट्रा खेळाडू आणि त्याचबरोबर रॉयल्स टर्नर विक्रोलियन्स एक्स्ट्रा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण लगेच पाठवा. चला टीम फिल्डिंग लगेच सजून घ्यायचंय. चला बॅटिंग टीम मी विनंती करेल. लुसी 11 एक्स्ट्रा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये प्लीज. बॅटिंग टीम लुसी 11 टीम अंपायर 2 मिनिटं. लुसी 11 टीम एक्स्ट्रा खेळाडू. लुसी 11 टीम अंपायर चेंडू टाकून देऊ नका. कॉमेंट्री बॉक्समध्ये एक्स्ट्रा खेळाडू लगेच पाठवा. लुसी 11 प्लीज. मॅचच्या दिशेने आपण जाऊया. थँक्यू सो मच. वैभवनं सुरुवात केली, मान दिलाय पहिल्या चेंडूला, अगदी सन्मान दिला मी म्हणेल. आणि सुरुवात झाली मॅच क्रमांक 5 ची.
कुठेही जाऊ नका, एक फ्रेश मॅच तुमच्यासाठी घेऊन आलोय, पैसा वसूल मॅच तुमच्यासाठी घेऊन आलोय. तुम्ही पाहताय, ऐकताय, खेळताय, जगताय अर्थातच सेवन बंगलोर स्पोर्ट्स असोसिएशन प्रेझेंट बाय SBSA कप 2026 एक महामुकाबला बोलला तरी चालेल. एक फ्रेश मॅच, अटीतटीची लढत आणि अप्रेक्षणीय मॅच जी पैसा वसूल होऊ शकते. एका बाजूला वैभव, दुसऱ्या बाजूला विशाल, एवन जोडी मैदानामध्ये दाखल झाले. तर गोलंदाजीसाठी आशिषचा पहिला चेंडू, एक सिंगल धावी ते कंप्लीट केली जाते. एक जबरदस्त मॅच आपल्याला बघायला भेटेल. पॉवर प्ले क्रमांक 1 P1 मध्ये सध्या लॉफ करण्याचा प्रयत्न, शॉर्टकट बांधला खेळाडू आहे, कोणती चुकी होत नाहीये. फ्री होम डिलिव्हरी, सरळ हातामध्ये चेंडू जातोय, विकेटचं पतन होईल. बॅटिंग करत असताना विशालला माघारी यावं लागतंय, की जसा विशाल मैदानामध्ये दाखल झाला पहिला चेंडू होती, विशालला सांगितलं चले जावा, बॅक टू द डग आउट. एक मोठा मासा गळ्याला पकडला, एक मोठा फलंदाज सरळ बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर थोडासा टो झाला बॅटच्या अगदी, मी म्हणेल की बॉटम वरती आढळला. आणि तदनंतर आपण पाहिलं तर शॉर्ट थर्ड मॅनला अगदी एक कॅच पकडली जाते. विकेटचं पतन, ओमकारला लवकर यावं लागतं मैदानामध्ये. ओमकारनं विचारही केला नव्हता एवढ्या लवकर मला मैदानामध्ये जावं लागेल. रिलॅक्स होता तो संपूर्ण पॅव्हिलियन मध्ये, मी म्हणेल की ड्रेसिंग रूम मध्ये रिलॅक्स मध्ये थांबलेले. त्याला माहिती आहे विशाल मैदानामध्ये उभा आहे आणि अशा वेळी बरीचशी जबाबदारी विशालच्या खांद्यावरती होतं. ओमकारला जावं लागतं मैदानामध्ये. पहिला चेंडू सन्मान दिला, एक सिंगल धाव मी म्हणेल की वैभवनं कंप्लीट केली. मात्र विशाल आज शून्याचा चष्मा परिधान करून माघारी गेला. गोल्डन डकच्या शिकार. मुंबईचं क्रिकेटमध्ये ही मजा आहे सर. आपण नवी मुंबईचं क्रिकेट भरपूर अनुभवलंय. नवी मुंबईमध्ये आपण क्रिकेट खेळतो, लहानाचे मोठे तिकडे झालो. मुंबईच्या क्रिकेटची ही मजा आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू आपण पाहिलं तर अगदी गॅदर केला, फेकी अगदी मिडॉनला होता बॅकअप. चेंडू गॅदर केला जाईल, एक सिंगल धावा. नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी करण्याचा प्रयत्न राहिला होता. नवी मुंबईचं क्रिकेट किंवा इतर क्रिकेट तुम्ही पाहिलं तर प्रत्येक टीमची एक वेगळी जर्सी पॅटर्न असतो, प्रत्येक टीमचा एक वेगळा जर्सी कलर असतो. आणि या स्पर्धेला खऱ्या अर्थाने जेव्हा तुम्ही एंट्री करता तुम्हाला व्हाईट ड्रेसिंग जी आहे ती कंपल्सरी वेअर करून यावं लागतं. ही या स्पर्धेची वेगळी मजा आहे. ओहो, वड बॉल, नो बॉल अंपायरनं दिला जातोय. इट्स अ नो बॉल. कारण की ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर चेंडू हाताळला आणि तदनंतर आपण पाहिलं तर पंचांनी अगदी दर्शवलं ओव्हर स्टेप आणि त्यानंतर आपण पाहिलं तर नो बॉल. कमी गतीचा होता, ऑलरेडी फलंदाज थोडासा फसला होता. ज्या पद्धतीने या चेंडूचा रिप्ले तुम्ही पाहाल, बॅटरला पूर्णपणे फसवलं होतं. स्लोअर वन होता. ज्या वेगानं हात फिरला त्या वेगानं चेंडू आला नाही, चेंडूच्या मागची सगळी गती काढून घेतली. फ्री हिटचा इशारा, अगदी येणारा चेंडू फ्री हिटचा आहे. हात पुन्हा स्लोअर वन, पुन्हा एकदा स्लोअर वन आणि येई तो डालत था पहिले भी. बॅटरला असं पडलं की अबकी बार ये नाही आएगा आणि तोच पडला. फलंदाजाच्या मनामध्ये जे आहे ते जाणून घेऊन त्याच्या विरोधामध्ये गोलंदाजी केली जाते आणि ही खरी गोलंदाजी आपण पाहतोय आशिषची. टीमची टोटल सध्या मात्र बघायला भेटते 5 या धावसंख्येवरती 4 या धावसंख्येवरती सध्या आहे. लॉफ करण्याचा प्रयत्न, सर बॅटवरती आलाय जरूर. क्रॅचिंग अगदी आपण पाहिलं तर क्रंचिंग साऊंड आहे. गॅप पूर्णपणे कव्हर केलाय. डाऊन दी ग्राउंड चेंडू आपण पाहिलं तर निघून जाईल 4 धावेसाठी. या चौकारानं टीमची धावसंख्या थोडीशी आकार घेते. संघाच्या धावसंख्येला थोडासा उकार भेटलाय. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवरती. चेंडूचा खेळ जर विचार केला तर पहिल्या 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. 1 टू गो. एक चेंडू अजूनही बाकी आहे. पॉवर प्ले क्रमांक 1 च्या बाबतीत आपण चर्चा करतोय. आशिषची गोलंदाजी दमदार राहिले. आशिषच्या गोलंदाजी मधली लाईन आतापर्यंत पहिली. मात्र ज्या पद्धतीने हा फटका खेळून काढला ओमकारनं, धावसंख्येला आकार देणारा ओमकार मैदानामध्ये दाखल झाल्यानंतर त्याचे इरादे स्पष्ट दिसून आलेत. लॉफ करण्याचा प्रयत्न. प्रेक्षक व्हिडिओ कॉल मध्ये बिझी आहेत. ओमकार धावा करण्यामध्ये बिझी आहे. 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 3 धावा. दिवान आहेत प्रेक्षक दिवान आहेत. हे मोबाईलचं वेड आहे दादा आणि हेच मोबाईलचं वेड सध्या प्रत्येकाला. 3 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात. पहिल्या ओव्हरची सांगता झाली आहे आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस 11 धावसंख्या. मी विचार करा,
व्यक्ती मोबाईल घेऊन जर मैदानातून जाताना कॉमेंट्रीचा आवाज नाही येते त्यांना प्रेक्षकाचा, हीच व्यक्ती हायवेला असेल तर हे वेड आहे क्रिकेट, हे वेड आहे मोबाईलचं. हीच व्यक्ती हायवेला 200च्या स्पीडने, जिथे गाड्या 100च्या स्पीडने असेल, तिथे मोबाईल काढून ही व्यक्ती चालू शकते का? पहिल्या ओव्हरचा खेळ संपला, 11 धावसंख्या, 11 ऑन अ स्कोर कार्ड. टीमची टोटल आपण पाहिली तर 11 वरती जाऊन पोहोचले. सचिन गोलंदाजीसाठी ओव्हर क्रमांक 2 मध्ये दाखल होईल. कभी खुशी कभी गम अशी ओव्हर बोलू शकता, ना ज्यादा ना कम, कारण की जी धावसंख्या आपण पाहिली तर पॉवर प्ले मध्ये दिली गेली 11 धावसंख्या, सॅटिस्फाईड धावसंख्या पहिली ओव्हर मध्ये. चौकार आपण पाहिलं तर एकच आलाय, षटकार आतापर्यंत आला नाहीये, मोठे हिट आले नाहीयेत. सिंगल डबलने धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न, एक मोठा झटका भेटला तिथे, विशाल आउट झाला. मात्र त्यानंतर ओमकारनं थोडासा डाव सांभाळला, पूर्णपणे सावरला असं म्हणायला हरकत नाहीये. ओव्हर क्रमांक 2 मध्ये सचिन दाखल होतोय. लुसी 11 टीम सध्या आपण पाहिले तर बॅटिंग करत असताना हाफ ट्रॅकर खेळण्याचा प्रयत्न, फसला जातोय ओमकार. शॉर्ट आर्म पूल करण्याचा प्रयत्न, लीडिंग एज कॉट बिहाइंड दी विकेट. आणि ज्या पद्धतीने चेंडू पडल्यानंतर उसळी घेतली, पहिला चेंडू आपण पाहिलं तर सरप्राईज बाउन्सर. पहिल्या चेंडूवरती डोळे अक्षरशः वटावून घेणारा हा बाउन्सर होता. आणि याच बाउन्सरला आपण पाहिलं तर शॉर्ट आर्म पूल करण्याचा प्रयत्न, बॅट फिरली, लीडिंग एजंट विकेट कीपरनं अगदी आम्ही म्हणलं की सेलिब्रेशन केलं. विकेटचं पतन, तू चल हम पीछे से आहे. विशाल सोबत ओमकारी माघारी गेला. 2 विकेट, 2 मोहरे, 2 हादरे, दोन्ही फलंदाज यावेळी मात्र डगआउट मध्ये. दुपारी 2 नंतर मॅच शांत झालेत पूर्णपणे. मी म्हणेल की हवा बदलली पूर्णपणे. मी म्हणेल की मॅचची सिच्युएशन बदलत चालली, थोडेसे शांत मॅचेस आपल्याला बघायला भेटतात. दिनेश दाखल होत आहेत मैदानामध्ये, नवीन बॅटर. वैभव अजूनही मैदानामध्ये उभा आहे, कारण की वैभवच्या बॅटमधून 2 सिंगल आलेत. पण जोपर्यंत वैभव उभा आहे तोपर्यंत थोडासा आत्मविश्वास असेल, थोडासा विश्वास असेल, आशेचा किरण बोलतात. आणि दिनेश दाखल झाला मैदानामध्ये, नवीन बॅटर. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न यावेळी देखील राहिला. आणि ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाले, त्याचे इरादे आहेत की पहिला चेंडू दिनेशचा पुढे स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न सचिनच्या वेगवान गोलंदाजीवरती. जो बॉलिंग अटॅक आहे, रन मिळत नाहीयेत, जो बॉलिंग अटॅक आहे धावसंख्या पूर्णपणे थांबवतोय. एक्सप्रेसला गाडी निघाली नाहीये, पूर्णपणे ट्रॅफिक मध्ये थांबवले या गाडीला. ओ हो 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 सर, बॅटनं लॉफ्ट केला जातोय, आसमानी फटका, सुलतानी फटका. हुकूमत दाखवले बॅटिंग करत असताना दिनेशनं. पहिला चेंडू अगदी मी म्हणेल की सन्मान दिला, दुसऱ्या चेंडूवरती पलटवार केला. हा वार नव्हता, पलटवार होता. सीधी बॅट से सीधा जवाब था ये. काय फटका खेळला, गरजेचा होता फटका. टीम आपण पाहिली तर लुसी 11 संघासाठी धावा येणं भरपूर गरजेचं आहे. 5 ओव्हरची मॅच आहे, कम से कम आपके पास 50-60 रन तो चाहिए. कारण की पहिल्या मॅच मध्ये 59 सहज चेस झालेत, आणि त्यानंतर आपण पाहिलं 47 सहज चेस झालेत. तुमच्याकडे 50-60 धावा असणं गरजेचं. अगर आपके पास बॉलिंग अटॅक है तो 50 रन 60 रन आपके पास चाहिए. यावेळी देखील लॉफ करण्याचा प्रयत्न, बॅटवरती सरळ आला नाहीये, मात्र चेंडू आपण पाहिलं तर अगदी अंतर कव्हर करते. कदाचित अंपायर यावेळी मात्र 4 धावेसाठी जातील. पहिला चेंडू षटकार, त्यानंतर चौकार, या 2 चेंडूवरती 10 धावा गोळा केलेत दिनेशने. दिनेश आया खुशियां लेके आया, दिनेश आया रन लेके आया, दिनेश आया उम्मीद लेके आया. आणि या दिनेशनं मॅच मध्ये धावाही घेऊन आलाय. पहिल्या चेंडूवरती विकेट आली, त्यानंतर डॉट, मग षटकार, मग चौकार. आणि ही ओव्हर सचिनची ओव्हर, थोडासा बोलबाला राहिला या ओव्हरमध्ये. टीमची टोटल जाऊन पोहोचते 21 या धावसंख्येवरती, 21. ऑन अ स्कोर कार्ड.
21 धावसंख्या स्कोर कार्डवरती सजली गेली आहे. ओहो हो वड बॉल स्लोर पण होता, थोडासा पडल्यानंतर काटा बदलला या चेंडूनं. शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर ज्या पद्धतीने वळण घेतला, विकेट किपर ऑलरेडी क्लोज होता आणि जसा हातातून चेंडू निसटला विकेट किपर थोडासा नाराज झाला. एक चिकी धाव कंप्लीट केली आहे. तुम्हाला जर संधी भेटते त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे आणि मी म्हणेल की एक रन आपने चुराया जो सनम. येस चिकी धाव होती, सिंगल एक धाव या मात्र कंप्लीट केले. टीमची टोटल 22 या धावसंख्येवरती चेंडूचा खेळ 5 झालेला आहे. 1 टू गो. 22 ऑन स्कोर कार्ड. 22 धावसंख्या स्कोर कार्ड वरती सजली गेली आहे. एक चेंडू आता बाकी आहे. वैभवच्या बॅटमधून ड्राईव्ह केला, फटका चांगला खेळून काढला, खेळाडू वेगाने जाईल तोपर्यंत चेंडू निघून जातोय, सीमा पार निघून जाईल. आणखीन एक पलटवार. सचिनच्या ओव्हरमध्ये धावा आलेत, सचिनच्या ओव्हरमध्ये रन आलेत, सचिनच्या ओव्हरमध्ये रन येत आहेत आणि सचिनची ओव्हरचा ड्रामा संपलाय. वैभव आणि दिनेशनं या मॅच मधल्या ओव्हर क्रमांक 2 मध्ये धावा केल्यात आणि सेकंड ओव्हर थोडीशी महागडी राहिली, जिथे आपण पाहिली तर टोटल 15 धावा आलेत सेकंड ओव्हरमध्ये. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 26. 26 ऑन स्कोर कार्ड. पहिल्या ओव्हरमध्ये असं वाटलं 11 धावा, कुठेतरी थोडासा दबाव येईल, थोडासा प्रेशर आएगा टीम के ऊपर. सचिनच्या गोलंदाजी मात्र ओमकारनं जी सुरुवात करून दिली व चौकार आणि तो षटकार, ही जी ओमकारची दिनेशची बॅटिंग राहिली तिथून आपण पाहिली तर संघाला थोडासा आत्मविश्वास भेटला. आत्मविश्वास खूप मोठी गोष्ट आहे. ज्याच्याकडे आत्मविश्वास आहे तो शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहतो, ज्याच्याकडे आत्मविश्वास आहे तो शिखराच्या प्रत्येक यशापर्यंत पोहोचत जातो. आणि या जगामध्ये तुझ्याकडे सेल्फ कॉन्फिडन्स आहे तर या जगामध्ये तुला कुठेच मरण नाहीये. आणि तो सेल्फ कॉन्फिडन्स दिनेश घेऊन आला मैदानामध्ये. बहुत भारी चीज रहते कॉन्फिडन्स. विश्वास एकाचा दुसऱ्याला, दुसऱ्याचा तिसऱ्याला पोहोचला तर मॅच मध्ये ती रंगत येते. सध्या ओव्हर क्रमांक 3 मध्ये दाखल झालेत गोलंदाज मुकेश दास. बस मुकेश दास इन ऍक्शन आहे ओव्हर क्रमांक 3 मध्ये. सगळे म्हणजे टेनिस क्रिकेट विश्वामधले सगळे टॉप खेळाडू तुम्हाला बघायला भेटतील. गतवर्षी देखील सुप्रीमो एका बाजूला संपली तशी ही स्पर्धा आली. सगळे खेळाडू गतवर्षी तुम्हाला बघायला भेटले. यंदाच्या वर्षी देखील बरेच खेळाडू तुम्हाला बघायला भेटतील. मुकेश दासचे चेंडू पडल्यानंतर थोडेसे टर्न होतात, बाहेर निघतात. बाहेरच्या चेंडूला बाहेर निघूनच पोहोचवलंय की काय, पण तोपर्यंत धावा यावे मात्र अंपायर सांगतात आहे चौकार. आइए मुकेश, आपका स्वॅग से करेंगे स्वागत. आणि याच पद्धतीने अगदी शफल होऊन हा फटका खेळलाय. पण उल्लेख केला की मुकेश दासचे चेंडू पडल्यानंतर बाहेर वळताना दिसतील, दोन्ही बाजूला वळताना दिसतील आणि पहिला चेंडू बाहेर निघत असताना स्वतः फलंदाज दिनेश बाहेर निघून हा फटका खेळतोय. दिनेशच्या बॅट मधून इम्प्रुव्हायझिंग स्ट्रोक आला, स्वतःला इम्प्रुव्हाइज करणारा फटका होता, स्वतःला आत्मविश्वास देणारा फटका चौकाराचा होता. टीमच्या धावसंख्येमध्ये बढती, टीमच्या धावसंख्येमध्ये थोडीशी उभारी. ओहो वॉट अ बॉल. हा सरप्राईज होता, स्पेशल वन होता. डॉट बॉल. पहिला चेंडू चौकार, दुसऱ्या चेंडूवरती अगदी निर्धाव चेंडू आलाय. पहिल्या 2 चेंडूमध्ये थोडीशी हमरी तुमरी बघायला भेटली दिनेश आणि मुकेश दास या दोघांमध्ये. ओहो वॉट अ ड्राईव्ह आहे खेळाडू सर हातामध्ये. चले जाओ आप वापस. दिनेशला यावेळी मात्र परतीचा रस्ता दाखवलाय. मुकेश दासची गोलंदाजी बॅटच्या समोर दिला. पूर्णपणे मी लालच दिली म्हणेल आणि ही लालच दिनेशला संपूर्ण मी म्हणेल की संपवून टाकली. लालच बुरी भला, लालच बुरी बात है, लालच करके किसका व भला. आणि याच वेळी दिनेशला माघारी पाठवलं जात आहे. विकेटचं पतन, दिनेश बॅक टू द डगआउट. यशांकला मैदानामध्ये पाठवलं जात आहे. यशान ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर 3 मध्ये सध्या आहोत. यशान मैदानामध्ये दाखल होत आहेत. दिनेश आपण पाहिलं तर या मॅच मध्ये धावा केल्या. दिनेशच्या बॅट मधून आपण पाहिलं तर एक चांगली इनिंग झाली. एक षटकार आला, एक चौकार आला, आणखीन एक चौकार त्याच्या बॅट मधून आला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर त्याला माघारी पाठवलं जात आहे. मुकेश दास जसे मैदानामध्ये दाखल झाले, पहिल्या चेंडूवरती चौकार आला, मात्र त्यानंतरच्या 2 चेंडूवरती एक विकेट घेऊन कोणती धाव दिली नाहीये. टीमची टोटल आपण पाहिली तर जैसे ते वैसे आहे. संघाची धाव संख्या 30 वरती स्थिर आहे. 30 ऑन स्कोर कार्ड. ओव्हर क्रमांक 3 प्रगती पथावरती चालू आहे. किती झेप घेतील 50, 55, 60 मॅचिकल आकडा काय असेल, कारण की
प्रोजेक्ट स्कोर नुसार मॅच चालू राहील का कुठेतरी स्कोर थांबवला जाईल, कुठेतरी धावा येताना दिसतील. जास्त बाहेर निघण्याचा प्रयत्न, अंपायर देखील आपल्याकडे येतील थोडेसे व्हाईट बॉल साठी, कारण की होय भरपूर बाहेर हा चेंडू होता. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये भेटते आहे. 31 धाव संख्या आता स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचते. 31 धाव संख्या. या देखील आपण पाहिलं तर अगदी पूर्णपणे चौथ्या स्टंप वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर ज्या पद्धतीने आपण पाहिले तर स्टंपच्या वरून उसळी घेऊन जातोय. सफल होता तर चेंडू का सोडता, आणि बऱ्याचदा आपण पाहिलं तर या गोष्टी होताना दिसतात. डॉट बॉल निर्धाव चेंडू. संघाची धाव संख्या आपण पाहिली तर 31 वरती स्थिर आहे. अप्रतिम चेंडू. वॉट बॉल स्टंप लाईन मधून बॅट फिरली, चेंडू स्विंग अँड मिस. डॉट बॉल. मुकेश दास, ही गोलंदाजी मुकेश दासचे. फिंगर रोल केले पूर्णपणे. तू डाल में पात पात, आप घुमाओ हम डालते रहेंगे. ज्या पद्धतीने हा चेंडू हाताळला त्यानं. आणखीन एक मेरिट वरती लॉंग स्टॉपला थोडीशी चुकी होतीये. 22च्या स्वरूपामध्ये 4 धावा प्राप्त होतील आणि ओव्हर क्रमांक 3 ची समाप्ती होतीये. 22च्या स्वरूपामध्ये आलेल्या या चौकारानं बॅटिंग करणे टीम बोलत असेल, रन आने दे कैसे भी आने दे. 22 येऊ देत, वाईड येऊ देत किंवा नो येऊ देत, इसमें तेरा घाटा मेरा कुछ नहीं जाता. आणि सध्या रन चांगले आले. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरची समाप्तीनंतर 35 धाव संख्या. 35. लॉस ऑफ द 3 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर. बॅटिंग करते या लुसी 11 टीम. 35 ऑन स्कोर कार्ड. 35 धाव संख्या ही स्कोर कार्ड वरती सजली गेली आहे. ओव्हर क्रमांक 4 जिथे आपण पाहिलं तर 12 चेंडूचा खेळ आता बाकी आहे. 35 धाव संख्या. 50-60 धाव संख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल. ओव्हर क्रमांक 4 मध्ये सध्या तुम्ही पाहताय गोलंदाजीसाठी दाखल झालेत राहुल रॉय. ओव्हर क्रमांक 4. राहुल रॉय अच्छा घुमाता है, कारण की ज्या पद्धतीने ओव्हर क्रमांक 4 मध्ये थोडासा फिरकी गोलंदाज, कट गोलंदाज उभा ठेवला राहुल रॉयला. पूर्णपणे हाताच्या बोटामध्ये जादू आहे राहुल रॉयच्या, आणि ही जादू सध्या ओव्हर क्रमांक 4 मध्ये थांबवून ठेवली होती. ओव्हर क्रमांक 4 ला सुरुवात झाली आहे. चेंडू वाईडीश यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. पहिलाच यॉर्कर टाकला. भन्नाट यॉर्कर तू बोलू शकतो, तिखट यॉर्कर बोलू शकतो. टो क्रशर, यॉर्कर, बुंदा चेंडू, अंगठा तोड चेंडू आणि बरीच नावं आहेत. यॉर्कर भल्या भल्या फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या ठोकणारा यॉर्कर आहे. ओहो हो हो, यावेळी देखील आपण पाहिलं तर जावं लागेल. ओ यू टी आउट. अंपायरकडे पाहताय, थोडासा नाराज दिसला इकडे वैभव, मात्र जावं लागेल माघारी. अंपायरने उंगली खडी काही, अंपायरनं आकाशाकडे बोट केलाय, जावं लागेल माघारी. वैभवला यावेळी मात्र माघारी जावं लागतंय. पूर्णपणे फसवलं. पहिला चेंडू यॉर्कर टाकला, दुसऱ्या चेंडूवरती उत्तर देता आलं नाहीये आणि तसाच वैभवला माघारी जावं लागलंय. पूर्णपणे स्वतःला पायावरती पूर्णपणे हा चेंडू, आणि स्वतःच्या पायावरती आपण पाहिलं तर हा चेंडू बेड्या टाकणारा होता जो राहुल रॉयचा होता. अप्रतिम चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, वेगवान होता. आकाश दाखल झालं नवीन फलंदाज मैदानामध्ये. वैभवला यावेळी मात्र माघारी जावं लागते. टीमची धावसंख्या स्थिर आहे. 35 धावसंख्या स्कोर कार्डवरती. 35 ऑन स्कोर कार्ड. रन आल्या नाही आहेत, कारण की 35 इज नॉट अ फाइटिंग स्कोर, इज अ सैटिस्फाइड टोटल. कि आपके पास 35 है. 4 ओव्हर, 4थी ओव्हर सध्या चालू आहे. 2 चेंडूचा खेळ झाला आणि फक्त 10 चेंडू बाकी आहेत, आणि 10 चेंडू मध्ये कमीत कमी 20 ते 25 धावा येणं गरजेचं आहे. आकाश दाखल झाला. आकाशला ती आकाश भरारी घ्यावी लागेल. त्या आकाश भरारीचं वेड पंखामध्ये असावं लागतं, कारण की कबुतराला बोलतात ना गरुडाचे पंख लावले म्हणून तो आकाश भरारीचा आनंद घेऊ शकत नाही. ते वेड रक्तात असावं लागतं. ती आकाश भरारी घ्यावी लागेल.
ओव्हर क्रमांक 4 राहुल रॉय ज्या पद्धतीने गोलंदाजी हाताळतोय, पहिल्या 2 चेंडू चांगले हाताळलेत. हाई चेंडू वाईडी शॉर्टकट टाकण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह केला, खेळाडूवर एक्स्ट्रा कव्हरला, चेंडू आपण पहिले तर स्टॉप केला जातो. एक सिंगल धाव, फेकी चांगली आहे, 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगले आहे, रनिंग बिटवीन द विकेट ज्या पद्धतीने धावपळ चालू आहे, 1 कन्वर्ट इंटू 2, आणि आता ती गरज आहे 1 कन्वर्ट इंटू 2. अभि आता एका रनाला तुला दुसऱ्या रन मध्ये कन्वर्ट करायचंय. लॉफ करण्याचा प्रयत्न, लाईक स्लिपच्या दिशेने चेंडू जरूर ट्रॅव्हल होईल, फेकी करणार नाहीये. आसानीचे 1 रन, अगदी आरामामध्ये 1 धाव कंप्लीट केली जाते. 4 चेंडूच्या अखेरीस ओव्हर क्रमांक 4 मध्ये टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचते अगदी 37 या धाव संख्येवरती. 38 ऑन अ स्कोर कार्ड, 38 धाव संख्या. आपण बघितलं सगळ्यांचं लक्ष आहे का? 38. लॉफ केलाय, फटका चांगला आहे, टायमिंग प्रॉपर आहे का? चेंडू पडल्यानंतर थोडंसं वळण घेतोय, काटा बदललाय, खेळाडू आहे तिकडे, पुन्हा 1 धाव, पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा, व्हाट अ रनिंग बिटवीन द विकेट. भाई मांग के नहीं देंगे तो हम छीन के लेंगे जरूर, कारण की षटकार चौकार येत नाही, एक्के दुक्के से काम चलाएंगे, टीम का टोटल बढ़ाएंगे, आणि सध्या तेच चालू आहे. तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा घेतल्या, 5व्या चेंडूवरती 2 धावा, आणि 2च्या पाड्यानं देखील टीमची टोटल चांगली जाऊ शकते. 40 धाव संख्या. बॅट फिरवले वेगानं, खूप वेगानं बॅट फिरवले, चेंडूची गती कमी होती, बॅट स्विंग केली, चेंडू स्विंग अँड मिस, डॉट बॉल. ओव्हर क्रमांक 4चा खेळ संपला. 40 धाव संख्या. तू फक्त 40 बोलू शकतो, कारण की 10च्या सरासरीने रन आहेत या मैदानामध्ये. 60 धावा देखील कमी आहे. जर बॉलिंग अटॅक तुझ्याकडे असेल तर 40 धाव संख्या पहिल्या 4 ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 11 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 15 आल्या, तिसऱ्या ओव्हरमध्ये 5 धावा आल्या, आणि चौथ्या ओव्हरमध्ये देखील 5च धावा आल्यात. अशी राहिले गोलंदाजी. म्हणजे ओव्हर क्रमांक 3, ओव्हर क्रमांक 4, 5-5 रन आलेत. 12 चेंडूमध्ये फक्त 10 रन दिलेत, आणि विकेट तिकडे आपण पहिली तर 1 गेली आहे. बॉलिंग अटॅक जबरदस्त आहे. रॉयल स्टर्नर विक्रोलियन्स टॉस जिंकला आणि सांगितलं की बॉलिंग की तरफ हम जाएंगे, वी चूज टू बॉल फर्स्ट. मुकेश दास पुन्हा एकदा, एक डोकेदुखी गेली, दुसरी डोकेदुखी आली, कारण की ऑलरेडी मुकेश दासनं यादीची ओव्हर 5 रनची टाकली होती, पुन्हा तो दाखल झालाय. ये देख, यावी देखील हलक्या हातानं कट केलाय, फटका चांगला खेळून काढलाय. शेवटच्या मुवमेंटला बॅटचा फेस ओपन केला, आणि त्यानंतर आपण पाहिलं तर अगदी गॅप मध्ये हा चेंडू शोधून काढला. धावा किती कंप्लीट होतील? दोन्ही बॅटर अंपायरकडे पाहतात. अंपायरने बोलाय 4 रन ले लो भाई, 4 धावा, आणि सुरुवात चांगली झाली या ओव्हरची. 44 ऑन अ स्कोर कार्ड, 44 धावा स्कोर कार्ड वरती सजलेत. 5 चेंडू अजूनही बाकी आहे. ज्या पद्धतीने गोलंदाजी मुकेश दास गोलंदाजीसाठी दाखल झाला, याच्या आधी पण असंच झालं होतं. मुकेश दास जेव्हा आया था ओव्हर क्रमांक 3 मध्ये, तेव्हा पण पहिल्या चेंडूवरती चौकार गेला होता. आताही मुकेश दास गोलंदाजीसाठी आलाय, पहिला चेंडू चौकार. 5 चेंडू आता बाकी आहेत. 44 ऑन अ स्कोर कार्ड. ओहो, व्हाट अ बॉल, अप्रतिम चेंडू, परफ्यूम डिलिव्हरी. या मातीचा सुगंध घेऊन गेला नाका बाजूने, आणि असे चेंडू जेव्हा कानाच्या बाजूने जातात, बोलतात सुनाओ क्रिस का गाना आपको, डॉट बॉल. आणि हे होतं, सिट्टी मारती गेंद चली जाते, सिट्टी मारत गेला. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, सरप्राईज होता. थोडासा चेंडू आपण पाहिले तर बाहेर होता. अंपायर का बोल रहे आप वाईट दे दो, अंपायर बोल रहे खाऊ नाहीये तो डॉट आहे, निर्धाव चेंडू आहे. पहिला चेंडू चौकार, बाद में 2 डॉट. मुकेश दास. उल्लेख केला होता की झेप घ्यावी लागेल, झोप नाही. लॉफ करण्याचा प्रयत्न आडव्या बॅटनं, मिड विकेटला आहेत खेळाडू. जिथे आपण पाहिलं तर चेंडू निघून जातोय सीमा पार. महत्वाचा चौकार येतोय या मॅच मध्ये. धावसंख्येला थोडासा आकार देणारा हा चौकार, फायटिंग स्कोर बनवणारा चौकार. टीमची टोटल जाऊन पोहोचते 48 ऑन अ स्कोर कार्ड. याच्या टोटल आहे, आणि 48 इज अ गुड टोटल. एक सॅटिस्फाईड स्कोर, एक मॅजिकल फिगर, एक फायटिंग स्कोर. अजूनही चेंडू बाकी आहेत 2. अगं 2 चेंडू मध्ये कमीत कमी 10-8 रन येत आहेत, तर कुठेतरी फायटिंग स्कोरच्या तरफ टीम जाऊ शकते. लॉफ करण्याचा प्रयत्न, पुन्हा शफल झालाय, बॅट फिरवली आहे, थोडासा खाली राहिलाय चेंडू, सबमरीन तू बोलू शकतो. डॉट बॉल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू.
शेवटचा चेंडू आहे. फाइटिंग स्कोर बनेगा 50 के आगे जाएगा या 50 के अंदर रहेगा, हा सांगणारा चेंडू आहे की सॅटिस्फाईड स्कोरच्या तरफ राहतील की फाइटिंग स्कोरच्या तरफ जातील. ओहो, लॉफ करण्याचा प्रयत्न गलीमध्ये खेळाडू पहिले आप चेंडू निघून जातोय सीमा पार. येईल धावा 4. टीमची टोटल जाऊन पोहोचते 52 आणि 53 धावेचं आव्हान. 53 रन्स टू विन. 53 धावेचं आव्हान या मॅच मध्ये. रॉयल स्टर्नर विक्रोलियन्स या टीमला 53 धावा करायची या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. लुसी 11ची बॅटिंग चांगली राहिली. शेवटच्या ओव्हरमध्ये आलेले 3 चौकार. पहिला चेंडू होती चौकार, 2 डॉट, मग चौकार, मग डॉट, मग चौकार. कभी खुशी कभी गम अशी राहिली शेवटची ओव्हर आणि पहिल्या इनिंगचा खेळ संपला. 53 धावसंख्या स्कोर कार्ड वरती. सेवन बंगलो स्पोर्ट्स असोसिएशन प्रेझेंट बाय SBSA कप 2026. खऱ्या अर्थाने एन्जॉय करतो आपण ही स्पर्धा. फॅमिली संपूर्ण आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून सगळे खेळाडू एकत्र झाले. सगळ्या खेळाडूंना खऱ्या अर्थानं वर्षातून एकदा भेटण्याचा योग येतो. असलम शेख यांच्या आठवणींना उजाळा देणारी ही स्पर्धा. 1,11,111 पहिल्या क्रमांकाचं प्राइज, 77,777 सेकंड प्राइज. मॅन ऑफ द सिरीजसाठी 5,000 रुपीज प्लस बॅट. बेस्ट बॅट्समन 2,500 म्हणजे 2,500 रुपये प्लस बॅट आहे. बेस्ट बॉलरसाठी, बेस्ट फिल्डरसाठी. आणि अशा पद्धतीने आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेचा मी म्हणेल की एक सोहळा असतो. 2 दिवस ही स्पर्धा 2 दिवस असते, पण 1 महिना आधी या स्पर्धेची संपूर्ण धावपळ आणि संपूर्ण आपण पाहिली तर मेहनत चालू असते. म्हणून तर आधी या मैदानामध्ये 1 महिन्यापूर्वी जर तुम्ही आला असाल, कशा पद्धतीने मैदान होतं तुम्हाला वाटणारी नाही की इथे एवढं मोठी स्पर्धा भरवू शकते. पण जिथे तुमचे प्रयत्न प्रामाणिकपणे आहेत सेवन बंगलो स्पोर्ट्स असोसिएशन, तिथे मी म्हणेल की यश तुम्हाला भेटतं. आधीचं मैदान आत्ताचं मैदान संपूर्ण आपण पाहिलं तर पिक्चर पूर्णपणे बदलला. आणि या स्पर्धेला काळजी पण तेवढी घेतली जाते दादा. इथे सगळ्या गोष्टीची काळजी, अगदी जितेंद्र कदम सर असतील, सचिन भाऊ असतील, ही चर्चा मी मगाशी करत होतो की तुम्हाला कॉमेंट्री बॉक्समध्ये यूट्यूबला जितेंद्र दादा येतील, जितू दादा किंवा सचिन भाऊ येतील. तुम्हाला विचारतील जेवलात का, चहा घेतलीत, पाणी. म्हणजे ही काळजी असते एखाद्या स्पर्धेला. ही स्पर्धा का आवडते, या स्पर्धेला आवडण्यामागचं कारण या स्पर्धेला खऱ्या अर्थानं एक उत्सुकता असते की सेवन बंगलो असोसिएशनची स्पर्धा कधी असेल, कधी आपण तिथे जाऊ आणि कधी सर्वांची गाठ भेट होईल. वेगळा आनंद असतो, वेगळा एन्जॉय या स्पर्धेला करायला भेटते. टीम चला मैदानामध्ये दाखल व्हा. लगेचच 53 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलं गेलं. 53 रन्स टू विन.
मग चहाला वेळ नसला तरी वेळेला चहा हवाय. आणि जिस चाय में बबाल ना हो चाय किस काम की, जिस चाय में उबाल ना हो चाय किस काम की, जिस चाय में मॅच में बबाल ना हो मॅच किस काम की. थोडासा बबल या मॅच मध्ये बघायला भेटेल तुला. 53 53 धावेचं आव्हान आहे. योगेंद्र कदाचित गोलंदाजीसाठी दाखल झाला. यश योगेंद्र महड वरून दाखल होतो. योगेंद्र, बरेच खेळाडू महड वरून दाखल होतात आपण पाहिले तर. बॅटिंगसाठी दोन्ही बॅटर दाखल झालेत मैदानामध्ये. एका बाजूला आपण पाहिलं तर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, अगदी एक सिंगल धावी ते कंप्लीट केली जाते. निखिल जाधव सध्या आपण पाहिलं तर विक्रोलेनसाठी भरपूर वर्ष क्रिकेट राहिला. पश्चिम महाराष्ट्राचं क्रिकेट त्याचं चांगलं राहिलं KSK क्रिकेट असोसिएशनसाठी. आणि सध्या निखिल मैदानामध्ये आपण पाहिलं तर निहाल देखील चॅम्पियन ट्रॉफी या निखिलनं गाजवली चांगल्या पद्धतीनं. ओहो, अप्रतिम फटका, कुछ भी करने का, पैरों पे नहीं डालने का. धावा भेटतील 4. निखिल जाधवच्या बॅट मधून येतोय पहिलाच चौकार. निखिल जाधव भरपूर क्रिकेट गाजवले या खेळाडूंना. पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट KSK क्रीडा असोसिएशन साठी सातारा प्रीमियर लीग खेळला, संत बाळूमामा प्रीमियर लीग खेळला, निहाल चॅम्पियन ट्रॉफी, आणि त्यानंतर आपण पाहिलं तर आज अगदी दाखल झाला या स्पर्धेमध्ये SBSA कप 2026 मध्ये. वड बॉल, अप्रतिम चेंडू पडल्यानंतर थोडा साथ मध्ये येणारा निखिलनं अगदी मान दिलाय, सन्मान दिलाय. एक सिंगल धावी ते कंप्लीट केली जाते. टीमची टोटल आपण पहिली तर अगदी 6 या धावसंख्येवरती. तो जो पायावरती टाकल्यानंतर जो चौकार आला तो दैदी या स्पर्धेचा मी म्हणेन की देखना चौकार होता. ओहो, वड बॉल, अप्रतिम यॉर्कर चेंडू, मान दिला, सन्मान दिलाय. थोडस आपण पाहिलं तर हलक्या हाताना चेंडू खेळून काढला. एक सिंगल चिकी धाव कंप्लीट केली जाते. 7 धावसंख्या स्कोर कार्ड वरती सध्या मात्र जाऊन पोहोचले. 53 धावेचं आव्हान आहे. 53 रन्स टू विन. ओहो, आणखीन एक येतोय की काय. निखिलच्या बॅट मधून आणखीन एक फटका जो खेळलाय आणि निघून जातोय आपण पाहिलं तर सीमा पार. येईल आणखीन एक वार, येईल चौकार. निखिल, कारण की पहिला चेंडू निखिलनं खेळला. पहिला चेंडूवरती त्याचे इरादे स्पष्ट झाले, कुछ भी करने का मेरे दोस्त, पैरों पे नहीं डालने का. आणि ज्या पद्धतीने फटका खेळून काढलाय. दुसऱ्या चेंडूवरती टीम मीटिंग चालू झाली आहे. विकेट किपर आलाय ओमकार. थोडीस चर्चा केली जाते आणि ओमकार आल्यानंतर थोडस आपण पाहिलं तर गोष्टी सांगितल्या जातात. टीमची टोटल आपण पाहिली तर वेगानं पुढे गेली. 11 धावसंख्या, 11 ऑन स्कोर कार्ड. 53 धावेचं आव्हान. ओहो, व्हॉट अ ड्राईव्ह, अप्रतिम फटका. हा कव्हर ड्राईव्ह होता, निखिल जाधवचा सुपर हिट होता. अप्रतिम फटका, एक्स्ट्रा कव्हर ऑन दी अप. ज्या पद्धतीने हा फटका खेळून काढला. अंपायर चर्चा करतायत, भाई 2 देंगे या 4 देंगे. येस, इट्स अ 4. आणखीन एक चौकार. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ बॅटिंग. निखिल जाधव ऑन फायर. निखिल जाधवने हात खोललेत. निखिल जाधवचे इरादे स्पष्ट है. निखिल रुकेगा तो निखिल ठोकेगा. निखिल शायद नहीं झुकेगा. ओव्हर क्रमांक 1. टीमची टोटल आपण पाहिली तर 15. येस अंपायर, बॉल मैदानामध्ये पोहोचवायचं टीम प्लीज. बॉल, आपण बॉल मैदानामध्ये पोहोचूयात. येस, लगेच येतोय. ओव्हर क्रमांक 2. पहिली ओव्हर थोडीशी महाग राहिली. कदाचित पार्थ ओव्हर क्रमांक 2 मध्ये बाहेर काढतील पार्थला, कारण की ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर
योगेंद्रवरती प्रहार केलेत आणि योगेंद्रची ओव्हर थोडीशी महागडी राहिली आहे. निखिलनं ज्या पद्धतीने बॅटिंग परफॉर्मन्स दाखवला, मुंबईच्या मैदानातलं क्रिकेट असो किंवा नवी मुंबईची मैदानं असो, निखिल सगळीकडे मी म्हणेल की खेळताना दिसून आला. प्रत्येक मी म्हणेल की वातावरणामध्ये त्याने स्वतःचा खेळ त्या पद्धतीने बनवलाय. ओव्हर क्रमांक 2 मध्ये पार्थच्या दिशेने जाऊयात. सेकंड स्पेल मध्ये पार्थला दाखल केलंय. चला टीम थोडस मयांक ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर 2 मध्ये दाखल होतोय. ओहो ड्राईव्ह केला. यावेळी देखील आपण पाहिलं तर गलीमध्ये अगदी खेळाडू तिथे पोहोचण्याचा प्रयत्न, तोपर्यंत चेंडू कदाचित निघून जातोय. आणखीन एक येईल 4, आणखीन एक येईल चौकार. या मॅच मध्ये सिंगल डबल तुला दिसणार नाहीये, एकेरी दुहेरी धावा दिसणार नाहीये. एक ही बात आहे, 4चा पाडा, 4 एके 4, 4 दुने 8, 4 3 12 येही चालू आहे. कारण की पहिल्या ओव्हरमध्ये 3 चौकार, दुसऱ्या ओव्हरची सुरुवात झाली चौकारानं. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे अगदी 19 ऑन अ स्कोर कार्ड. शॉर्ट आर्म पुल मिडल ऑफ द ब्रॅड, बरोबर चेंडू उचलला आणि फेकून दिला जातोय. आसमानी फटका, गेंद आसमान में गई. थोडस आपण पाहिलं तर आकाशामध्ये गेला, शेक हँड केला, खाली येऊन चौकार दिलाय आणि या चौकारानं टीमची टोटल आणखीन पुढे जाते. गाडी चौथे घेर पे चला रही जा रही है. 23 धाव संख्या स्कोर कार्ड वरती. अभी तो नापिए मुट्ठी पर जमीन, आगे पूरा आसमान बाकी है मेरे दोस्त. किताब का एक पन्ना है, पूरी किताब अभी बाकी है. ये तो झाकी है, निखिल और अर्जुन का पूरा पिक्चर अभी बाकी है. कारण की दोघांचा खेळ 4 धावांनी चौथ्या घेरवरती संपूर्ण गाडी सध्या चालू आहे. 22 चेंडू 30 धावेची गरज. बनली मॅच, पूर्णपणे मॅच बनवली आहे. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाईल. आग उधर भी लगी है, आग इधर भी लगी है, आग दोनों तरफ बराबर की लगी है. एक मार रहा है, दूसरा धो रहा है. निखिल है ना अर्जुन. एक सिंगल धाव. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचती आहे 24 वरती 24. यावेळी देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर थोडासा राईज होईल. चेंडू गॅदर केला जातो. एक सिंगल धाव, फेकी चांगली, नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅकअप आहे. एकाच धावेती समाधान मानलं जात है. आपण हाच उल्लेख केला, अगर आपके पास अच्छे बॉलर है तो आपको 60 रन चाहिए. आणि हीच तर चर्चा पण केली होती. बड़े लोगों की राय, सुबह की चाय, दोनों भी इंपॉर्टेंट है मेरे दोस्त. ओ हो अगदी फ्लिक केला, पॅडल केला, मिडल ऑफ द बॅट. हॅलो चेक. आणि ज्या पद्धतीने हा फटका खेळून काढला, बॅटच्या समोर होता, नजाकत होती या फटक्यामध्ये, थोडीशी कला होती. मनगटाच्या साह्यानं थोडंसं आपण पाहिलं तर पॅडल केला या चेंडूला. तदनंतर टीमची टोटल 26 या धावसंख्येवरती 26 ऑन अ स्कोर कार्ड. स्विच साठी बाहेर काढला, डोक्यावरती हात ठेवला जातो. थोडासा नाराज आहे, थोडासा नाराज आहे. अगर इसको लगा डाला तो मॅच जिंकायला आला. त्याला माहिती होतं फसला जातोय. ओव्हर क्रमांक 2चा खेळ संपला. ओव्हर क्रमांक 2चा ड्रामा संपला. टीमची टोटल 26 ऑन अ स्कोर कार्ड. येणारे चेंडू 18 आहेत आणि 18 चेंडू मध्ये अजूनही विजयासाठी 27 धावेची गरज आहे. 18 चेंडू 27 धावेची गरज. अठरा चेंडू 27. वरची दाखल होईल. ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर 3 मध्ये 27 धावेची गरज आहे. 18 चेंडू आता बाकी आहेत. या मॅच मध्ये जो जिंकेल तो DN नगर डॉक्टर खाडे टीम सोबत 2 हात करेल. विजेता टीम DN नगर सोबत 2 हात करेल आणि त्यामध्ये जो जिंकेल तो कॉमर्स परिवार टीम सोबत खेळ. म्हणजे आजची एक टीम भेटेल
आज ये जंगल है तो जंगल का राजा एक ही रहेगा. आज ती एक टीम आपल्याला भेटेल कोण असेल जी उद्या फायनल मध्ये खेळेल. ट्रॉफी दोन आहेत पण प्रत्येकाला पहिली पाहिजे. पहिलं ते पहिलं नेहमी असतं. ट्रॉफी असो, हाफ सेंचुरी असो किंवा आपका प्यार, पहिलं ते पहिलं असतं. ओव्हर क्रमांक 3 सध्या मात्र मॅचच्या दिसण्यात जातोय. टीम थोडासा स्पीडअप घ्या प्लीज. नोव्हेंबरमध्ये टेनिस क्रिकेट विश्वाला एक वेगळा तुर आणि संपूर्ण देशाचं लक्ष असणारी स्पर्धा म्हणजे महाराष्ट्र टेनिस क्रिकेट चॅम्पियन लीग, ती देखील तुम्हाला बघायला भेटेल नोव्हेंबरला. ओहो, थोडासा बाहेर ठेवला अवे फ्रॉम दी बॉडी. जी स्पर्धा आपण पाहिले तर भारतीय संघाचे माजी खेळाडू अर्थातच श्री एकनाथजी सोलकर फाउंडेशन आणि रोज मिल्क कंपनी लिमिटेड यांच्या सहकार्यानं पुढाकारानं आपण पाहिलं तर एकनाथजी सोलकर यांचे सुपुत्र ब्रिजेजी सोलकर आणि भूपेंद्र सिन्हा यांच्या संयुक्त विद्यमानानं ती स्पर्धा आपण पाहतो नोव्हेंबरमध्ये. 51 लाख रुपये फर्स्ट प्राइज आहे त्या स्पर्धेचं. यावेळी देखील लॉफ करण्याचा प्रयत्न. चेंडू आपण पाहिलं तर अगदी बॅटच्या बॉटमला एक सिंगल धावी ते कंप्लीट केली जाते. फर्स्ट प्राइज 51 लाख, सेकंड प्राइज 31 लाख, मॅन ऑफ द सिरीज कार, बेस्ट बॅट्समन 1 लाख, बेस्ट बॉलर 1 लाख, बेस्ट फिल्डर 1 लाख, इमर्जिंग प्लेअर 50,000 रुपीज. आणि ही स्पर्धा नोव्हेंबरमध्ये फॉर्म चालू झालेत. ऑक्शन होणारे ग्रँड ऑक्शन आणि स्पर्धा मी म्हणेल की संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाचं लक्ष असणारे या स्पर्धेवरती. महाराष्ट्र टेनिस क्रिकेट चॅम्पियन लीग 2026. ओहो, व्हॉट अ ड्राईव्ह, अफलातून फटका. काय फटका खेळलाय. उचल की बडीव, उचल की बडीव, तू इतिहास घडीव. अप्रतिम बॅटिंग सध्या चालू आहे. 4 धावा इथे प्राप्त होत आहेत. ज्या पद्धतीने मी म्हणेल की फटका खेळला होता निखिलनं अंपायरला सांगितलं छे दे दो. अंपायर बोलेल नाही, हा चौकार आहे. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचते अगदी 31. 31 धाव संख्या. अजूनही 22 धावा हवे जिंकण्यासाठी 15 चेंडू मध्ये. यावेळी देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. फटका आपण पाहिलं तर बॅटच्या मिडलला 1 बाउन्स चेंडू आपण पाहिलं तर कदाचित निघून जातोय. अंपायर सेट 2 रन मिलेंगे. 2 धावा यावेळी मात्र भेटत आहेत. 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहिली तर 33 या धावसंख्येवरती. 4 चेंडूचा खेळ अद्याप झालाय. 33 धावसंख्या स्कोर कार्डवरती सजली गेली आहे. म्हणजे अजूनही आपण पाहिलं तर 20 धावेची गरज आहे 14 चेंडू मध्ये. लॉफ करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये जरूर आहे. मिड विकेटला अगदी बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझनला खेळाडू लेग अंपायरच्या बाजूने खेळाडू जात आहेत. आणि जिथे आपण पाहिलं तर धावा कंप्लीट केल्या गेल्या. एक सिंगल धाव. टीमची टोटल आपण पाहिली तर सध्या जाऊन पोहोचते अगदी 34 धावसंख्या. 34 ऑन अ स्कोर कार्ड. 13 चेंडू मध्ये आता 19 धावेची गरज आहे. शुभम सिंधचं मी खरंच कौतुक यासाठी करतो. कम्युनिकेट राहतो कॉमेंटेटर आणि टेक्निकल टीम नेहमी कम्युनिकेशन मध्ये राहिली पाहिजे. किती बॉल किती हव्यात, समीकरण, या सगळ्या गोष्टी तो चर्चा करतो. अशाही बाकीच्याही चर्चा त्याच्या चालू असतात. लॉफ करण्याचा प्रयत्न. चेंडू थोडासा खाली राहिला. अगदी लॉंगॉनचा खेळाडू आरामामध्ये जाईल. चेंडू गॅदर करेल आणि एकच सिंगल धाव. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 35 धावसंख्येवरती. 12 चेंडू आहेत आणि 18 धावेची गरज आहे. 12 चेंडू 18. मगाशी उल्लेख केला महाराष्ट्र टेनिस क्रिकेट चॅम्पियन लीग, जी 51 लाख रुपयाची स्पर्धा नोव्हेंबरमध्ये त्यांच्याचं ऑक्शन होणार आहे. खेळाडू सिलेक्शन होणार आहे. ISPL चे ऑल इंडिया आयकॉन 8 ठरलेले आहेत. आणि मी एक आनंदाची गोष्ट या विभागातील खेळाडूंना सांगू इच्छितोय. सचिनजी तळेकर साहेब महाराष्ट्र टेनिस क्रिकेट चॅम्पियन लीग असिस्टंट कोच म्हणून त्यांची निवड झाली. आणि या विभागातील खेळाडूंसाठी आणखीन काय हवं. जर सचिनजी तळेकर भाऊ जर तिथे असिस्टंट कोच असतील तर या विभागातील खेळाडूंनाही तिथे संधी भेटू शकते. तुमचा खेळ चांगला हवा, तुमच्याकडे कला हवी आणि तुम्ही स्वतःला सिद्ध आणि प्रूफ करणं गरजेचं आहे. जिंदगी अगर धोखे देते तो ये टूर्नामेंट आपके मौके देगा. महाराष्ट्र टेनिस क्रिकेट चॅम्पियन लीग टीम थोडासा स्पीडअप घ्या. 12 चेंडू
18 चेंडू आहेत आणि 12 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर विजयासाठी अगदी 18 धावेची गरज आहे. 12-18. एक ओव्हर गरजेची आहे की मॅच मध्ये सिंगल डिजिट धावांची एक ओव्हर येणं गरजेचं आहे. एखादी ओव्हर तुम्हाला 5-6 रनची भेटली, मॅच बनली. आणि बॉलिंग अटॅक आहे तसा गोलंदाजी करत असताना टीम तुम्ही पाहताय लुसी 11 कडे बॉलिंग अटॅक आहे. एक बॉलर हवा जो कमी धावसंख्येची इकॉनॉमिकल गोलंदाजी हाताळेल, कंजूसपणा जो दाखवेल. ओव्हर क्रमांक 4 मध्ये जाऊया जिथे गोलंदाज आपण पाहिलं तर दाखल होईल मयंकनं मागील स्पेल 11 धावेंचा खर्च केला होता मागील ओव्हरमध्ये. ओहो हो हो, मान देण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू हाताळला मयंकनं. ही मॅच अजून संपली नाहीये. ही मॅच लुसी 11 ने सोडली नाहीये. या मॅच मध्ये लुसी 11 बॅकफुटवर आलेला नाहीये बिकॉज ऑफ मयंकची एक ओव्हर. मॅचची कहाणी अभी बाकी है. मयंक के 5 गेंद अभी बाकी है. ही मॅच अजूनही बरीच बाकी आहे. मयंकची ओव्हर पुन्हा एकदा चालू होते. फुल टॉस लॉफ केला जातोय. निखिलनं या मॅचचे इरादे स्पष्ट करण्याचा प्रयत्न, चेंडू थांबलाय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था. जहां पे निखिल ने स्ट्रोक मारा वहां पे पेड़ खड़ा था. कारण की हे होतं बऱ्याचदा. तुम्ही वर्षभर जॉब करायचा आणि दिवाळी आल्यानंतर साहेब बोलणार तुला 4% नाही 2% बोनस भेटणार, घ्यावा लागेल तुला. त्याच 2 धावा भेटल्या. टीमची टोटल आपण पाहिली तर 37 ऑन अ स्कोर कार्ड, 37 धाव संख्या. मॅच बरीचशी जवळ आली पण ही ओव्हर इम्पॉर्टंट आहे मॅच मध्ये. हो 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 हो, आणखीन एक कडक आहे, आसमानी आहे, अगदी निघून जातोय बिग हिट साठी. अंपायरची थोडीशी कहाणी अजून बाकी. अंपायर सांगतील धावा 4. निखिलनं वार नाही पलटवार केलाय. काय बॅटिंग राहिली निखिलची. तर ना मुक्काम पोस्ट तालुका विचारून घे या जगा, जो जो आम्हाला नडतो तो दिसतो असा ढगा. हेच निखिल या मॅच मध्ये सांगतोय. अफलातून बॅटिंग. टीमची टोटल जाऊन पोहोचले 41 ऑन अ स्कोर कार्ड. 41 धाव संख्या स्कोर कार्ड वरती आहे. 9 चेंडू मध्ये 12 धावेची गरज आहे. कॅच होणं भरपूर लांब आहे, मात्र 2 धावा इथे अडवू शकत नाहीत. 2 धावा भेटल्या जातात. निखिलनं हात केला. पार्टनरशिप देखो भैया, ज्या पद्धतीने निखिल आणि अर्जुनची पार्टनरशिप, एक दिल है दूसरी धड़कन है, दोनों जान है, आन बान शान विक्रोलियंस टीम की है. ज्या पद्धतीने पार्टनरशिप राहिली दोघांची. एक मार रहा है, दूसरा सिंगल डबल ले रहा है. हर टाइम हीरो नाही बनने का, कधी कधी हिरोचा भाऊ बनला तरी पिक्चर हिट राहतो. तेच राहिलंय. 21 धाव संख्येवरती निखिल खेळतोय. 9 चेंडू मध्ये 21 धावा त्यानं केल्यात, मी म्हणेल ठोकल्यात. ओहो हो हो, बाहेर ठेवण्याचा प्रयत्न विकेट कीपरकडून मिस होतोय. अंपायर सेट व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होते. मयंकची ओव्हर थोडीशी महागडी दिसू लागली आहे, कारण की पहिल्या 4 चेंडूवरती आतापर्यंत मयंकनं धावा खर्च केल्या. आपण पाहिलं तर 9 धावा आतापर्यंत खर्च केलेत पहिल्या 4 चेंडूवरती. 9 धावा त्यांना. याचा सिंगल डिजिट धावांचा आपण उल्लेख करत होतो की मयंकच्या ओव्हरमध्ये सिंगल डिजिट धावा येणं गरजेचं आहे. टीमची टोटल तुम्ही पाहताय 44 ऑन अ स्कोर कार्ड. अजूनही 9 धावा हवेत जिंकण्यासाठी. फुल टॉस लॉफ करण्याचा प्रयत्न, अगदी नो बॉल दिला लेग अंपायर. तोपर्यंत एक सिंगल धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा इकडे कंप्लीट केल्या जात आहेत. माना की निखिल इकडे अंपायरकडे बघत होता, मात्र अंपायरनं अगदी नो बॉल दिला होता. ज्या पद्धतीने हाईट आणि निखिलची हाईट ज्या पद्धतीने आपण पाहिली तर थोडीशी कमी, आणि त्याचा फायदा त्याला होतो बऱ्याचदा. छोटा पॅकेज, एक मोठा धमाका आतापर्यंत त्यानं टेनिस क्रिकेट विश्वामध्ये केला. विक्रोलियन्स टीम साठी खेळत असताना गावाकडचं क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट, जिल्हास्तरीय क्रिकेट आणि पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट या सगळ्या लीग फॉर्मॅट मध्ये त्यानं स्वतःला प्रूव्ह केलं. अफलातून खेळ त्याचा राहिला. लॉफ केला जातोय. यावेळी बॅकवर्ड स्क्वेल एक रीजन. चेंडू आपण पाहिले तर गेंद हस्ती हस्ती बस्ती में, निखिल अपने मस्ती में. धावा पुन्हा 4 येतात. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 51, आणि आता 2 धावा हवेत जिंकण्यासाठी. 7 चेंडू बाकी आहेत.
काय बॅटिंग राहिले निखिलची. 35 धावसंख्येवरती निखिल बॅटिंग करतोय. 35. यावेळी देखील आपण पाहिले तर थोडंसं बाहेर ठेवला चेंडू, लॉफ करण्याचा प्रयत्न खेळाडू आहे. लॉंग ऑन लाईक सिंगल धाव. 6 चेंडूमध्ये आता फक्त एकच धाव हवी. 52 धावसंख्या स्कोर कार्डवरती. कॅप्टन डॉक्टर खाडे, डीएन नगर टीम कॅप्टन आपण या. चला कॅप्टन लगेच यायचंय. डॉक्टर खाडे, डीएन नगर. येस. चला टीम थोडस स्पीडअप घ्या. एकच धाव हवी विजयासाठी. मॅच सोडली नाहीये. शेवटचा चेंडू पडत नाही. कोण जिता कोण हरा आपण बोलत नाही, कारण की शेवटचा चेंडू अजून बाकी आहे. क्रिकेट आहे. 6 चेंडू 1 धावेची गरज आहे अजूनही. दिनेश ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. यॉर्कर खोदून काढला. अखेरीस या मॅच मध्ये रॉयल स्टनर विक्रोलियन्स टीम राहिले विजेता. अप्रतिम बॅटिंग राहिले, अप्रतिम बॉलिंग अटॅक राहिला या मॅच मध्ये. देवयात मॅन ऑफ द मॅच अर्थातच निखिल जाधव. वेलकम मॅन ऑफ द मॅच. अप्रतिम गोलंदाज बॅटिंग राहिली निखिलची. बॉलिंग अटॅकही चांगला राहिला. मात्र ज्या पद्धतीने पार्टनरशिप निखिल आणि मी कौतुक करेल अर्जुनचं. अप्रतिम बॅटिंग अर्जुन अँड निखिल. विदाउट विकेट एनी कोणती विकेट गेली नाहीये. पार्टनरशिप काय बोलते, पार्टनरशिप याला बोलतात. मॅच विनिंग भागीदारी. इसलिए हमका एक दिल है दूसरी धड़कन है. दोनों आन बान शान, दोनों भी विक्रोलियंस टीम की जान है. यासाठी चर्चा केली. जीतू दादा, जीतू दादा.